हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं शिल्पास कुकरी आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्या समोर इथे घेऊन आलेली आहे अस्सल गावाकडच्या चवीची एकदम झणझणीत अशी चिकन भुना मसाला. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण हे चिकन भुना मसाला इथे करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग लगेच आजची आपली जी रेसिपी आहे चिकन भुना मसाला, खायला एवढा जबरदस्त चवीचा आहे आणि करायला अगदी सोपा आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा. चला तर मग सर्वात आधी साहित्य काय काय लागणार आहे आपण ते आधी पाहूया. ओके फ्रेंड्स, तर हे पहा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण मस्त याचे मीडियम आकाराचे पीस कट करून घेतलेले आहेत. ओके, आता चिकन भुना मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहेत इथे 3 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. कांदे अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 वाटी आपल्याला आंबट दही लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे 2 मध्यम आकाराचे म्हणजे मीडियम आकाराचा टोमॅटो, बारीक चिरलेला अशा प्रकारचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. त्या सर्वात आधी आपण एक बाउल घेऊया आणि बाउलमध्ये हे जे चिकन आहे आपण स्वच्छ धुतलेलं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून इथे आपण हळदी पावडर टाकूया. त्यानंतर याच्यात टाकायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान अद्रक लसूण, हळदी पावडर आणि आपल्याला हे मीठ या पूर्ण पीसला लावून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे आपण या पीसला पूर्ण हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावलेला आहे आणि आता आपण याला 10 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण इथे काही मसाले पाहूया. याच्यासाठी काय काय मसाले लागणार आहेत ते साहित्य पाहूया. सर्वात आधी आपल्याला इथे काही खडे मसाले लागणार आहेत. थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, शहाजिरे, 1 लवंग आणि 1 मिरी घेतलेली आहे, 2 लाल मिरची आणि 2 सुक्या मिरच्या. हे आपल्याला फोडणीला टाकायचं आहे खडे मसाले. त्यानंतर आता पावडर पाहूया. त्यानंतर इथे हळदी पावडर लागणार आहे अर्धा टीस्पून, 1 टेबलस्पून लागणार आहे लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून लागणार आहे इथे बेडगी मिरची पावडर, कलर येण्यासाठी वापरायचं आहे, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून इथे जिरा पावडर लागणार आहे. त्यानंतर इथे लागणार आहे 1 टीस्पून इथे गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी लागणार आहे. कसुरी मेथीमुळे एकदम अस्सल ढाबा स्टाईल याची चव तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे किंवा खायला मिळणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करून जाऊ नका, खूप जबरदस्त आजचा आपला हा व्हिडिओ आहे. ओके फ्रेंड्स, साहित्य कळलं तुम्हाला? तर चला मग लगेच फोडणी देऊया. चिकन भुना मसाला खूप जबरदस्त चवीचा आहे, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. लगेच फोडणी देऊया. चला, तर सर्वात आधी आपल्याला कढई घ्यायची आहे. कढई घेऊया आपण. कढई आपली छान गरम झाली आहे. आता आपण याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तेल टाकूया. तेल आधी गरम होऊ द्यायचं आहे छान कडक. आपल्याला तेल गरम झालेलं आहे. हे खडे मसाले आणि हिरवी मिरची, लाल मिरची आपण याच्यामध्ये टाकूया. हे आपल्याला छान फुटू द्यायचं आहे. फुटल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, बारीक चिरलेला कांदा. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला. आणि हा जो कांदा आहे एकदम छान आपल्याला भुनायचा आहे. भुनायचा म्हणजे कारण आपली जी रेसिपी आहे चिकन भुना मसाला,
तुम्ही जेवढा छान कांदा हा भुनणार आहात म्हणजे भाजणार आहात तेवढा तुमचा जो चिकन आहे एवढा जबरदस्त चवीचा होणार आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त बारीक नको. मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये हळदी पावडर आणि मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे हळदी पावडर टाकायची आहे. हळदी पावडर आणि मीठ टाकल्यामुळे ना आपला जो कांदा आहे तो खूप लवकर सॉफ्ट होतो. हे पहा, हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि परत एकदा आपल्याला हा जो कांदा आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा पहा छान थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची जी पेस्ट ठेवली होती 1 चमचा आपण चिकन मध्ये आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी टाकलेला आहे आणि 1 चमचा आता आपण याच्यामध्ये टाकूया. 2 टेबलस्पून आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता त्यानंतर इथे बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा जो टोमॅटो आहे आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो एकदम आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. आता आपण याच्यावर थोडंसं पाणी टाकूया. 2 चमचे पाणी टाकूया. पोहे खायचे चमच्याने टाका किंवा अर्धा ग्लास पाणी टाकू शकता, पण जास्त पाणी टाकू नका बरं का, कारण हा पाणी जर जास्त टाकला तर टोमॅटो लवकर सॉफ्ट होणार नाही. आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला. तर झाकण ठेवूया आणि याला 5 ते 7 मिनिटं आपण वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. आपले तिथे कांदे आणि टोमॅटो जे सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आपलं जे मॅरिनेट होतं करायला ठेवलेलं जे चिकन आहे ते एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा आपल्याला लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकले आणि अर्धा लिंबाचा रस आपण याच्यामध्ये टाकूया. ओके, एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता परत आपला कांदा सॉफ्ट झाला आहे तिथे चेक करायचा आहे. तर हे पहा, कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकायचे आहेत. हे पहा सॉफ्ट झालेलं आहे अर्ध्याच्या वर मस्त. अजून आपल्याला चिकन टाकून शिजवायचं आहे, त्यामुळे बऱ्याचपैकी एकदम सॉफ्ट होणार आहे हा कांदा. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे टाकायचं आहे लाल मिरची पावडर. हे पहा 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. बेडगी मिरची पावडर, धना पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. हे पहा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. वाव, वास एवढा छान एवढा मस्त येत आहे ना. परत एकदा थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया. तर चला पाहूया. वाव, तेल पहा इथे तेल सुटलेलं आहे मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये ना चिकन टाकायचं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. हे पहा, चिकन टाकूया आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊया. छान चिकन जे आहे ते या मसाल्यामध्ये लागलं पाहिजे. अशा पद्धतीने हा जो
मसाला आहे चिकनला लावून घ्यायचा आहे। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे। मोठा गॅस करून याला 5 मिनिटं असंच या मसाल्यामध्ये फ्राय करायचं आहे। 2 मिनिट झाकण ठेवूया। चेक करूया एकदा। हे पहा, आपला जो मसाला आहे तो मस्त या चिकनला लागलेला आहे, चिकनच्या पीसला। आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, कोमट पाणी आहे। इथे मी 1 ग्लास कोमट पाणी टाकलेलं आहे, कारण आपण हे चिकन जे आहे ते उकडून घेतलेलं नाहीये, त्याच्यासाठी आपण आता हे याच्यामध्ये शिजवणार आहोत। आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आता हे चिकन जे आहे ते सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। एकदा चेक करायचं आहे। पहा किती मस्त उकळी आलेली आहे याला। आता आपण गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि आपण जी दही घेतलेली आहे ती दही याच्यामध्ये टाकूया। गॅस एकदम बारीक करून आपल्याला याच्यामध्ये दही टाकायची आहे, नाहीतर शक्यतो तुम्ही गॅस बंद करा। ओके, आणि छान मिक्स करून घेऊया आता। पहा छान मिक्स झालेला आहे। परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पाणी आटजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। पहा आपलं जे पाणी आहे याच्यामधले छान थोडस आटलेलं आहे। अशा प्रकारची आपल्याला याची कन्सिस्टन्सी लागणार आहे आणि चिकन पण आपल्या इथे शिजलेलं आहे, तुम्ही पाहू। एक पीस इथे आपण तोडून दाखवते मी। हे पहा किती मस्त शिजलेला आहे, गरम आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। आणि कसुरी मेथी आपल्याला क्रश करून टाकायचं आहे, हातावर थोडस क्रश करूया। आणि सर्व या चिकनवर आपल्याला ही कसुरी मेथी टाकायची आहे। परत एकदा सर्व मिक्स करणार आहेत आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण थोडस वाफून घेऊया। फक्त तेल सुटेपर्यंत आता हे आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 मिनिटात नंतर आपण गॅस लगेच बंद करणार आहोत। पहा कलर किती सुंदर आलेला आहे आणि वास तर एवढा जबरदस्त माझ्या किचन मध्ये उतरलेला आहे ना, खूप भारी झालेलं आहे हे चिकन। मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। फक्त 2 मिनिटं आपल्याला आता हे वाफून घ्यायचं आहे या तेल सुटेपर्यंत। पहा किती मस्त, किती छान, एकदम सुंदर कलर आलेला आहे या आपल्या चिकन भुना मसाल्याला। परत थोडीशी आपण इथे ना कोथिंबीर टाकूया, म्हणजे चिकन जे आहे ते एकदम अजून जास्त चविष्ट लागणार आहे आपल्याला खायला। तर चला, कोथिंबीर टाकली, कसुरी मेथी टाकली, फक्त आता तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊया। पहा तेल सुटलेलं आहे, किती जबरदस्त असं तेल इथे साईडला आलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे। मस्त तेल सुटलेलं आहे, चिकन सुद्धा जबरदस्त आपले शिजलेलं आहे। तर चला मग लगेच गॅस बंद करूया आणि आता आपला जो चिकन भुना मसाला आहे ते इथे बनून तयार झालेला आहे। एवढा जबरदस्त किचन मध्ये वास माझ्या दरवळत आहे ना, असं वाटतं की आत्ताचे चिकन खाव असं झालेलं आहे।
तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली जबरदस्त अशी मस्त चिकन भुना मसाला. किती झणझणीत आणि किती तर्रीदार झालेला आहे. पाहून तोंडाला पाणी सुटत आहे. किती भारी झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, आणि मी तुम्हाला असे झणझणीत आणि मस्त गावाकडच्या चवीची रेसिपी तुम्हाला घेऊन येणार आहे सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी. तर पाहायला विसरू नका शिल्पास कुकरी चॅनल मध्ये दुपारी 3 वाजता. ओके फ्रेंड्स, तर चला मग उद्या भेटूया अशाच एका मस्त झणझणीत आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.